ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यासंदर्भातला महत्त्वाचा निकाल आज सत्र न्यायालयानं दिलाय। ऐतिहासिक महत्त्व असलेल्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर आहे की मस्जिद हा वाद मागील 48 वर्षांपासून सुरू होता। या प्रकरणावर सुनावणी देखील सुरू होती। अखेर या प्रकरणात कल्याण सत्र न्यायालयानं ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मस्जिद नसून मंदिरच असल्याचा आदेश जारी केला। कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच आहे हा शासनाचा त्यावेळेसचा निर्णय मान्य करत कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे वरिष्ठ विभागाचे न्यायाधीश एस लांजेवार यांनी दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिराचा दावा मान्य केला। हे प्रकरण कल्याण न्यायालयातून वक्फ बोर्डाकडे वर्ग करण्याचा अन्य धर्मियांचा जो दावा होता तो देखील न्यायालयानं यावेळी फेटाळलाय। ही सगळी माहिती जी आहे ती या प्रकरणाची माहिती याचिकाकर्ते आणि हिंदू मंचाचे अध्यक्ष दिनेश देशमुख यांनी मंगळवारी माध्यमांना दुर्गाडी किल्ला या प्रकरणावर बोलताना दिली। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे तेच आपण आज या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। तर दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मस्जिद हे नेमकं प्रकरण काय आहे? मागील 48 वर्षांपासून दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मस्जिद हा दोन धर्मियांमधील दावा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता। यापूर्वी हा दावा ठाणे जिल्हा न्यायालयात सुरू होता। त्यानंतर हा दावा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला। 1971 मध्ये ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर असल्याचं जाहीर केलं होतं। त्यानंतर या ठिकाणी मंदिर की मस्जिद असा एक चौकशी अर्ज दाखल करण्यात आला। या दाव्यात हिंदू समाजातर्फे भाऊसाहेब मोडक यांनी बाजू मांडली होती। मस्जिदीला खिडक्या नसतात, या ठिकाणी मंदिराला खिडक्या आहेत। या ठिकाणी मूर्ती ठेवण्यासाठी जे देवालय असतं ते आहे, त्यामुळे ही वास्तू ही मंदिरच आहे असं तेव्हा शासनानं जाहीर केलं होतं। यानंतर दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर नसून मस्जिदच आहे असा अर्ज ठाणे जिल्हा न्यायालयाकडे 1975-76 मध्ये दाखल झाला। त्यानंतर 2 वर्ष हा दावा किंवा हा वाद जो आहे तो सुरू होता। त्यानंतर हा दावा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला। त्यावेळी हा वक्फ आहे हा दावा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातून वक्फ बोर्डाकडे वर्ग करावा अशी मागणी अन्य धर्मियांकडून केली जात होती। ही मागणी फेटाळत न्यायालयानं दुर्गाडी किल्ला येथे मंदिरच आहे असं सांगत शासनाचा या पूर्वीचा निर्णय मान्य केला असं याचिकाकर्ते दिनेश देशमुख यांनी सांगितलंय। 90च्या दशकात आनंद दिघे यांनी याचा विरोध करत या ठिकाणी घंटानाद आंदोलन सुरू केलं होतं। यावर्षीही या ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आलं। दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत ते वाढल्यानं पोलीस कडे कोट बंदोबस्त तैनात करत असतात। या प्रकरणात आनंद दिघेंसह विजय साळवी, विश्वनाथ भोईर, रवींद्र कपोते, पराग तेली, सुरेंद्र भालेकर, विजय काटकर, अमोल जवेरी, राजन चौधरी, अनिल तिवारी, विजय पोते हे याचिकाकर्ते होते। मागील काही वर्षांमध्ये बकरी ईदच्या निमित्तानं मुस्लिम समुदायाकडून दुर्गाडी किल्ल्यावर या भागामध्ये त्यांची जी मशीद आहे तिथे नमाज अदा केली जाते। मात्र या कालावधीत खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर बंद ठेवलं जायचं। त्यामुळेच या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना मोठ्या प्रमाणात आंदोलन करतात। यावर्षीही जून महिन्यात बकरी ईद निमित्त मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं। त्यावेळी दुर्गाडी किल्ल्याबाहेर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केलं होतं। आम्हाला मंदिरात प्रवेश दिला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका त्यावेळी त्यांनी घेतली होती। कल्याणच्या इतिहास अभ्यासकांनी काय सांगितलं तर मागील 50 वर्षांपासून हा दावा सुरू होता। दुर्गाडी किल्ल्यावर आपलाच दावा असल्याचा दावा हे अन्य धर्मीय लोक करत होते। न्यायालयाच्या निर्णयामुळे किल्ल्यावर मंदिरच असल्याचं आता स्पष्ट झालंय आणि हा हिंदुत्व आणि सत्याचा विजय आहे असं ते म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शामुळे पावन झालेली ही भूमी आहे। या किल्ल्यावर शिवाजी महाराज येऊन गेलेत। हा किल्ला आणि येथील मंदिरासाठी हिंदू समाजाचे कल्याणमधील अग्रणी मंदिराच्या हक्कासाठी लढत होते। न्यायदेवतेनं आपली बाजू मान्य केली। हिंदुत्व व सत्याचा विजय झाला असंही शिवसैनिक म्हणाले। शिवकाळापासून दुर्गाडी किल्ल्याचा इतिहास आहे। हिंदवी स्वराज्याचं पहिलं आरमार कल्याणमध्ये सुरू झालं। पूर्वीपासूनच या ठिकाणी हिंदू समाजाचा हक्क होता। तो न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता मान्य झाला असं कल्याणचे जे इतिहास अभ्यासक आहेत त्यांनीही सांगितलं। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? या प्रकरणातला हा जो दावा आहे त्याची ही जी मागणी आहे किंवा हा जो खटला इतके वर्षांपासून सुरू होता 48 वर्षांपासून सुरू होता त्याबद्दलचा निर्णय आज आलेला आहे, याचे नक्की काय पडसाद उमटतील, लोकांच्या कशा प्रतिक्रिया असतील, तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका।